नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॅन्टॅस्टिक स्टडी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण काळ, वेग, अंतर यांवरील जी MPSCमध्ये उदाहरणे विचारली जातात ती बघणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला बेसिक्स माहिती पाहिजेत. यामध्ये v = s/t हा एकच फॉर्म्युला वापरून आपण सर्व उदाहरणे सोडवणार आहोत. v म्हणजे वेग, s म्हणजे अंतर आणि t म्हणजे काळ किंवा वेळ. हे सूत्र शेवटपर्यंत लक्षात असू द्या मित्रांनो, यावरच आपली सर्व उदाहरणे सुटून जातील. आता दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे कन्वर्जन. कधी कधी उदाहरणामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये किलोमीटर पर हार म्हणजेच किमी प्रति तासामध्ये एकक असतं आणि उत्तर आपल्याला मीटर पर सेकंड म्हणजेच वेगळ्या एककामध्ये काढायचं असतं. त्यासाठी आपल्याला हे कन्वर्जन माहीत असणे गरजेचे आहे. किमी प्रति तासाचं मीटर पर सेकंडमध्ये रूपांतर करताना आपल्याला मल्टिप्लाय विथ 5/18 म्हणजे 5/18 गुणावं लागेल आणि मीटर पर सेकंडचं किलोमीटर प्रति तासमध्ये रूपांतर करताना आपल्याला त्याच्या उलट म्हणजे 18/5 ने गुणावे लागेल. यावर आता एक प्रश्न बघूया. एक मोटार 60 किमी प्रति तास वेगाने चालते. ती 150 किमी अंतर किती वेळात पार करेल? आता आपल्याला आपला फॉर्म्युला माहिती आहे, v = s/t. आता याच्यामध्ये v म्हणजे काय आहे? आपली व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे आपला स्पीड, तो आहे 60 किलोमीटर प्रति तास. आता इथे बघा, हे किलोमीटर प्रति तासमध्ये दिलेले आहे आणि अंतरसुद्धा किमी प्रति तासमध्ये दिले आहे, म्हणजे एकक यांचे समान आहे, म्हणून आपल्याला कन्वर्जन करण्याची गरज नाही. अंतर दिलेले आहे 150 किलोमीटर आणि आपल्याला वेळ काढायचा आहे t, म्हणून t बरोबर 150/60. 0 ला 0 गेला, 3 दुणे 6, 3 5 15, 5/2 म्हणजे 2.5. आता टाईम किमी प्रति तासमध्ये दिलेलं होतं इथं, त्यामुळे इथे 2.5 तास हे आपले उत्तर येईल. हा प्रश्न ग्रुप बी प्री 2021 मध्ये विचारला गेला होता. पुढचा प्रश्न बघूयात. एका माणसाला ठराविक अंतर चालायला 8 तास लागतात. जर त्याचा वेग 2 किमी प्रति तासने वाढवला तर तेच अंतर 6 तासांत पूर्ण होते, तर मूळ वेग किती? हा प्रश्न ग्रुप बी प्री 2019 मध्ये विचारला गेलाय. आता आपण पहिल्यांदा आपलं फॉर्म्युला लिहून घेऊया. v = s/t म्हणजे वेग बरोबर अंतर डिवायडेड बाय वेळ किंवा काळ. आपलं पहिली केस काय दिली आहे, तर एका माणसाला ठराविक अंतर चालायला 8 तास लागतात. म्हणजे v दिलेला आहे का? नाही. अंतर दिलेलं आहे का? नाही, म्हणून ते तसंच ठेवायचं. आता टाइम दिलेला आहे का? तर हो, टाइम दिलेला आहे तासांमध्ये 8. हे झालं आपलं पहिली साईड. आता दुसऱ्या साईडला आपल्याला काय दिलेलं आहे, जर त्याचा वेग 2 किमी प्रति तासने वाढवला, बरोबर, म्हणजेच त्याचा वेग v + 2 केला. आता आपल्याला माहिती आहे vचं काय झालं, v + 2. अंतर तेवढंच राहिलं s/, टाइम किती दिलाय आता? 6 तास. 6 म्हणून आता हे बघा, यावरून आपल्याला s ची किंमत मिळू शकते. s = हा 8 इकडे जाईल, v × 8 म्हणजे s बरोबर 8v. आता v + 2, इथे आपण s ची किंमत ठेवायची 8v / 6. आता हा 6 इकडे जाईल, 6v + 6 × 2 12 बरोबर 8v, म्हणून 12 बरोबर 8v वजा हे 6 इकडे जातील, 6v बरोबर 2v 12, म्हणून v बरोबर 12/2 बरोबर 6. आता इथे तासांमध्ये दिलाय आणि वेग सुद्धा किमी प्रति तासमध्ये दिलाय, म्हणून हे पण किमी प्रति तासमध्ये येईल. म्हणजे आपला वेग किती झाला? 6 किलोमीटर प्रति तास. आता रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय? जेव्हा दोन गाड्या
परस्परांना समांतर दिशेने जातात तेव्हा त्यांच्यामधील जो स्पीड असतो त्याला रिलेटिव्ह स्पीड म्हणतात. ज्यावेळी दोन्ही गाड्यांची दिशा समान असेल तेव्हा त्यांच्या वेगाची वजाबाकी होते आणि जेव्हा त्यांच्या दिशा विरुद्ध असतील तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज होते. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ट्रेनची आपण उदाहरणे बघणार त्यावेळी आपल्याला हे वापरायचं आहे. आता प्रश्न बघू. दोन गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने च्या वेगांची वजाबाकी होईल की बेरीज होईल? तर त्यांच्या वेगांची बेरीज होईल. 54 अधिक 36 बरोबर 90 किमी प्रति तास त्यांचा रिलेटिव्ह स्पीड असेल. हा प्रश्न ग्रुप बी प्री 2017 मध्ये विचारला होता. पुढचा प्रश्न. आता एक्झाममध्ये एक ट्रेन खांब ओलांडते किंवा माणूस ओलांडते, ट्रेनची लांबी काढा किंवा वेग काढा, वेळ काढा अशी उदाहरणं येतात. तर आता आपल्याला बेसिक नॉलेज काय आहे तर खांब किंवा माणूस यांना लांबी नसते. खांब किंवा माणसाला लांबी नसते. त्यामुळे जेव्हा आपण अंतर विचारात घेतो तेव्हा अशा प्रकारच्या गणितांमध्ये फक्त ट्रेनची लांबीच कन्सिडर करायची. तुम्हाला उदाहरणे बघितल्यावर अजून लक्षात येईल. आता बघा, एक ट्रेन 54 किमी प्रति तास वेगाने चालत आहे. ती 270 मीटर लांबीचा खांब किती वेळात ओलांडेल? आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, v=s/t. आता इथे पहिल्यांदा बघा, हे एकक आहे किमी प्रति तास आणि हे एकक आहे मीटर. आता आपल्याला पहिल्यांदा किमी प्रति तासचं मीटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल. तर आपल्याला 54ला 5/18 ने गुणावं लागेल. 18×3 = 54, 15 म्हणजे 15 मीटर पर सेकंद आपला स्पीड येईल. बरोबर, हा झाला आपला स्पीड. 15 मीटर पर सेकंद. अंतर दिलेलं आहे का? तर अंतर म्हणजे काय असतं तर त्या ट्रेनची लांबी. आता 270 मीटर लांबीचा खांब, इथे अंतर दिलेलं आहे 270 डिवायडेड बाय टाईम आपल्याला काढायचा आहे. म्हणून t बरोबर 270 डिवायडेड बाय 15 म्हणून t बरोबर 18 सेकंद हे आपले उत्तर येईल. ग्रुप सी ला हा प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न बघा. 200 मीटर लांबीची ट्रेन 20 सेकंदात एका माणसाला ओलांडते. आता सुरुवातीला सांगितलं माणूस किंवा खांब यांना लांबी नसते, त्यामुळे जी ट्रेनची लांबी असते तीच आपण अंतर म्हणून पकडायची. तर v=s/t. त्यामुळे व्हॅलॉसिटी आपल्याला किती दिलेली आहे तर नाही दिलेली नाही आहे, आपल्याला ती काढायची आहे. त्यामुळे 200 मीटर हे इथे मीटर एकक आहे आणि हे आपल्याला किमी प्रति तासमध्ये विचारलं आहे. सुरुवातीला आपण वेग मीटर पर सेकंदामध्ये काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण कन्वर्जन करू. व्हॅलॉसिटी आपल्याला म्हणजे वेग काढायचं आहे. वेग बरोबर अंतर 200 मीटर डिवायडेड बाय 20 सेकंद 10 म्हणजे वेग किती झाला 10 मीटर पर सेकंद. आता आपल्याला किमी प्रति तासमध्ये काढायचं. मीटर पर सेकंदचं किमी प्रति तासमध्ये कन्वर्जन करताना आपण त्यांना 18/5 ने गुणतो. 5 × 5 5 × 10 36 किमी प्रति तास हे आपलं उत्तर होईल. ग्रुप बी प्री 2017ला हा प्रश्न विचारला होता. हे तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच प्रमाणात ट्रेनवरची उदाहरणं प्रीला सुद्धा विचारली जातात. आता ह्याच्यामधलंच टाईप 2 आहे पूल किंवा प्लॅटफॉर्म ओलांडताना. तर याच्यामध्ये टोटल लांबी जी असते ती ट्रेनची लांबी अधिक पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी आपण दोघांची ॲडिशन करणार आहे.
प्रश्न बघा, एक ट्रेन 200 मीटर लांबीच्या खांबाला 10 सेकंदात ओलांडते आणि 200 मीटर लांबीचा पूल 20 सेकंदात पार करते, तर ट्रेनची लांबी किती? आता फर्स्ट केस काय दिली आहे, 200 मीटर लांबीच्या खांबाला 10 सेकंदात ओलांडते. इथे मीटर आणि इथे सेकंद आहे, त्यामुळे आपण सॉल्व करू शकतो. v = s/t. वेग दिलेला आहे का? नाही, वेग आपल्याला काढायचा आहे. आता खांबाला ओलांडते, त्यामुळे खांबाला काही लांबी नसते, त्यामुळे हेच अंतर मानायचे. टाईम आहे 10. हा मीटर पर सेकंडमध्ये. ही आपली व्हेलॉसिटी झाली, म्हणजे वेग झाला. आता दुसऱ्या केसमध्ये काय दिलं आहे, 200 मीटर लांबीचा पूल. आता इथे पूल आहे, म्हणजे आपल्याला दोघांच्याही लांबी विचारात घ्याव्या लागतील. ट्रेनची लांबी अधिक पुलाची लांबी, म्हणजे एस बरोबर काय होईल, ट्रेनची लांबी अधिक पुलाची लांबी, बरोबर. ट्रेनची लांबी अधिक पुलाची लांबी आहे 200 मीटर. v = s/t. v आपल्याला इथे मिळालेला आहे 20 मीटर पर सेकंद, बरोबर. एस, आता एस आपल्याला काय सांगितलं आहे, ट्रेनची लांबी अधिक पुलाची लांबी / सेकंद, 20 सेकंदात पार करते. हे 20 इकडे जातील, 20 × 20 बरोबर ट्रेन अधिक 200, 400 बरोबर ट्रेन अधिक 200, म्हणून ट्रेन बरोबर 400 - 200 बरोबर 200 मीटर. 200 मीटर ही ट्रेनची लांबी होईल. हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुमचे काही अडचणी, प्रश्न असतील, MPSCचा अभ्यास कसा करावा समजत नसेल, तर तुम्ही कमेंटमध्ये जे तुम्हाला वाटतं ते लिहू शकता. आमचा चॅनल बघत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.